श्रीराम समर्थ. सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा. रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास चौथा अध्याय 8. तुची परब्रह्म रामानंदा, हा दृढ निश्चय धरोणी सुखकंदा. मस्तक ठेविती चरणारविंदा, हा भाव निरंतर टिकवावा श्रीराम. कित्येक म्हणती गुरुप्रथा हे थोतांड, रिकामे माझविले बंड. त्याचे पाहू नये ओंग तोंड, वाटे चर्मकुंड चर्मकाचे श्रीराम. जणून पुंसका पद्मिनी योग आला, उलुकास दिनमणी उगवला. वा निर्नासिकासी दर्पण दाविला, ठ्या कपाळी पडती त्या श्रीराम. अरे जे जीवत दंश होती, त्यासीच घडे सद्गुरु भक्ती. तयासीच निजात्म सुख प्राप्ती, हे न कळे तया भाग्या श्रीराम. कोणी काही म्हणो सद्गुरु राया, मज आवडी तुझे पाया. इतर अनित्यशा विषयापासून मना दूर करी श्रीराम. मागील समास केला श्रवण, महाराज निष्ठाली दिसून. वृद्ध तरुणापासून स्त्रिया बालकांपर्यंत श्रीराम. सर्वास वाटे माझ्याच वर, महाराजांचे प्रेम फार. मीच सेवा करावी वारंवार, ऐसे प्रत्येका वाटतसे श्रीराम. असो आता हा चौथा समास, एकचित्ते ऐकू सावकाश. कारण या राम मंदिराचा जुना इतिहास, थोडा तरी कळेल श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्यांचे निष्ठावंत आणि प्रथम शिष्य प्रज्ञावंत. आनंद सागर हे दीक्षावंत, नाम गोविंद बुवाही म्हणे कुणी श्रीराम. अंबड आणि पारनेर या मध्यभागी हे शेतात मंदिर. राममूर्ती स्थापिती आनंद सागर, उपासना करीती एकांती श्रीराम. भिक्षा निमित्ते फिरत फिरत आले जालनापूर शहरात. माधुकरी मागोणी अन्न घेत, नाम जप करीती एकांती श्रीराम. वैराग्यानंद सागरांचे सामान्य नव्हते बोलण्याचे, त्या योगे जन लोकांचे मन वेधले त्या समयी श्रीराम. ते सहजपणे फिरत फिरत गावचे दक्षिण भागी येत. तो मंदिर देखिले जुने मजबूत, क्षणैक बैसले त्या ठाई श्रीराम. सभोवती फिरून पाहिले, परंतु देऊळ कोणाचे न कळे. म्हणती शोध घेता कळे ग्राम लोकांकडून श्रीराम. जागा ही सुंदर, हे जर असते राम मंदिर, तर येथे राहून निरंतर रामसेवा केली असती श्रीराम. मंदिराभोवती काटेरी फणस निबिड होता त्या समयास. दिवसा भीती वाटे मनुष्यास, हे स्थान चोरा लपण्याचे श्रीराम. शोध केला आनंद सागराने, कळले हे भैरव मंदिर सावकाराने. खत्री श्रीमंत सावजीने बांधले 100 वर्षापूर्वी श्रीराम. त्याचे जे वंशज होते, त्यांनी अर्पण केले आनंद सागराते. म्हणती श्री ब्रह्मचैतन्य हस्ते राममूर्ती स्थापित श्रीराम. तोडविले काटेरी फणसाला, साफ केले जमिनीला. आनंद सागरात संतोष झाला, सुमुहूर्ती मंदिरी प्रवेशले श्रीराम. आनंद सागरांजवळी प्रासादिक सीताराम मूर्ती मिळालेली. पूजा अर्चा करुणी सकाळी माध्यान्नी गेले माधुकरी ते श्रीराम. गावातून आणली माधुकरी, तो मंदिरे देखिले नवलपरी. राममूर्ती भैरव स्थानावरी, भैरव खाली असलेले श्रीराम. हा चमत्कार पाहुणी डोळा, आनंद सागर म्हणती रामाला. तुमची इच्छा या स्थानाला बैसावे ऐसे वाटत असे श्रीराम. गोंदावल्यास गेले तात्काळ, श्री ब्रह्मचैतन्य चरणी ठेविले भाळ. जालन्याची हकीकत सकळ कथिली आनंद सागरांनी श्रीराम. ब्रह्मचैतन्य म्हणती ते धवा, राममूर्ती सुंदर आणावा. रामस्थापने जालना गावा, गोविंद बुवा येऊ बरे श्रीराम. राम सीता लक्ष्मण सुलक्षणी स्थापविले श्री ब्रह्मचैतन्यांनी. नाम गजरमुक्त अन्नदानी, 16 दिवस जाहला श्रीराम. सद्यकाली मूर्ती नवसा पावती,
सिकंदराबाद रेल्वे गार्डा प्रचिती प्रतिवर्षी सहकुटुंब दर्शनायती श्रीरामडू हे नाम त्यांचे श्रीराम मंदिराचा जुना इतिहास कळला तो कथिला सर्वांस आता सभा मंडप वर्णनास करावेसे वाटते श्रीराम या सभा मंडपाकरिता महाराजे देह जिजविला पुरता त्यांचे हे भव्य स्मारक आपणाकरिता करुणी ठेविले त्यांनी श्रीराम मंडप पाहता श्रींची मूर्ती सारखी खेळे डोळ्यापुढती ठाई ठाई जेथे बैसती आहेत तेथे वाटतसे श्रीराम महाराज माडीचे खोलीत बैसती भक्त मंडळी सभोवती मुंबईकर फळे आणि ती महाराज प्रसाद देती सर्वांना श्रीराम पंक्तीचा चालला स्वयंपाक महाराज तेथे क्षण एक सर्वा पाहती सकौतुक म्हणती नामस्मरण चालू द्या श्रीराम गरीब श्रीमंत आणि अधिकारी रामकुंडाहुनी पाण्याच्या घागरी आणि ती पहा डोक्यावरी मुखाने नामस्मरण करुणी श्रीराम तेथेही महाराज येती हास्यमुखे सर्वांकडे पाहती विनोदे म्हणती साहेबा प्रती हे तुम्हा कोणी सांगितले श्रीराम गर्दी झाली स्त्री पुरुषांची महाराजांना उठणे लावण्याची बंगईवर आंघोळ घालण्याची चौघडा वाजंत्री सुस्वरात श्रीराम महाराज सभामंडपी येती शिष्यगण पूजे प्रार्थिती पूजे समयी हार घालिती ओझे म्हणून काढिती महाराज श्रीराम नाना बहुमौली वस्त्रे नाना अलंकार धातू पात्रे तैसीच सुगंधी अत्तरे भक्ती भावे अर्पिती श्रीराम येथे महाराज जेवले येथे महाराज आसवले म्हणजे की महाराज पहुडले ऐसे जीवा वाटत असे मंडप वर्णन करण्या गेलो महाराज स्मरणात वाहवलो वर्णन करणे विसरलो क्षमा करावी श्रोत्यांनी श्रीराम मंडप मध्यभागी जुने मंदिर लहान मजबूत उंच फार दगडी दरवाजा मध्यावर गाभाऱ्यात मूर्ती असती की श्रीराम पूर्वाभिमुखी सीताराम लक्ष्मण कोमल हास्यमुखी सुलक्षण मुकुट उंची वस्त्रे भूषण पुष्पहार गळा विराजती श्रीराम धनुष्य बाण शोभती करी दयार्द्र दृष्ट सर्वांवरी अवलोकिता निरंतरी सुंदर सावळा श्रीराम श्रीराम गाभाऱ्याची शोभा पूर्व अष्टपैलू कमानी अभिनव गाभारी शांतता सदैव ध्यान धारणे योग्य असे श्रीराम मंदिराबाहेर दोन्ही बाजूस दगडी मृगासने असती खास त्यावरी लाकडी मंचकास गाद्या गिरद्यासह ठेविले श्रीराम श्री ब्रह्मचैतन्यम उत्तर भागी श्रीरामानंद दक्षिण भागी यांची तैलचित्रे मंचक भागी जणू बोलती ऐसे वाटे श्रीराम पुढील सभामंडपाची उभारणी मधील उंच चौकोन साधुनी 12 खांबावर उभारणी केली कारागिरांनी सुंदरशी श्रीराम मध्यभागीचा चौरस उंच आहे तेथे कथा कीर्तन होये चारी ओसऱ्यात श्रोतेगण हे 500 अंदाजे बसतील श्रीराम आतील भागी गिलावा देवनी शोभविला तैल रंगांनी तैसेच भव्य शाकमानींनी अवर्णनीय शोभाली असे श्रीराम मंडपाच्या तळभागी फरशी शहाबादी मजबूत खाशी त्यातची रांगोळी मापाची फरशी बैसविली कारागिरांनी श्रीराम मध्य सभा मंडपात देवता आणि साधू संत यांची चित्रे लाविली दिसत दर्शना योग्य असती जे श्रीराम सभा मंडपाचे वर्णन पुढील समासी होईल पूर्ण तये वेळी अवधान कृपा करोणी द्याल वाटे श्रीराम हा समास श्रवण कराल जेणे सद्गुरु सगुण रूपी रमाल यापेक्षा उच्च उत्तम फल कोण असेल कळेना श्रीराम इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे राम मंदिर पूर्व इतिहास दिग्दर्शन सभा मंडप वर्णनारंभ निरूपणं नाम अष्टमोऽध्यायान्तर्गतः चतुर्थः समासः समाप्तः श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास 5वा अध्याय 8वा सद्गुरुराया जे शरण तुझसी त्यांच्या चुकती 184 ही संतवाणी अट्टाहासी गरजोनी सांगे सर्वत्र श्रीराम समर्थ श्रीराम
झरी चरीवनी धेनू आठवी वत्स नित्या जननी करीत कामे बालका पाशी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम।